नमस्कार मंडळी, तर चला बनवूया एक भन्नाट डिश आणि ही नवीन आपल्या लिस्टमधले ॲड झालेली. तर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल 2 कप दूध घेऊन ही कस्टर्ड बनवते, तर हे कस्टर्ड नाही आहे, तुम्ही पुढे बघाल. तर त्यानंतर इथे मी 2 ते 3 चम्मच साखर टाकलेली. त्यानंतर इथे टाकलेलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, पण यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाका कारण की नंतर कमी झालेलं होतं. त्यानंतर 1 मोठा चमच इथे टाकलेले आहे कोको पावडर आणि ही आपल्याला चांगलं विक्सने मस्त मिक्स करून घ्यायचं कारण की कोको पावडर लवकर मिक्स होत नव्हती, त्यामुळे भरपूर वेळ तुम्हाला करावा लागेल. आणि छान मिक्स होऊन झाल्यानंतर आपण हे गॅसवर ठेवायचं आहे आणि मीडियम हीटवर याला छान शिजू द्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आपलं शिजलं पाहिजे. तर आपण इथे बनवतो या चॉकलेट पुडिंग. तर हा एक नवीन पदार्थ आम्ही बघितलेला होता आणि ज्या टीनमध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्याच्या खाली आम्ही जस्ट छान असं डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं होतं. हे खूप ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तर टाकलं, नाही टाकलं तरी चालतं. त्यानंतर हे जे पूर्ण मिश्रण छान घट्ट झालेलं होतं ते टाकायचं, त्यावर परत डेसिकेटेड कोकोनट आणि नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे 6 ते 7 तास तरी याला सेट व्हायला लागतात आणि मग हे असं छान चॉकलेट पुडिंग तयार होतं.